प्रिय नेवास्कर बंधू भगिनींनो, आतापर्यंत आपण नेवास्कर न्यूजवर जो प्रेम आणि विश्वासाचा वर्षाव केला त्याबद्दल नेवास्कर न्यूजतर्फे आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार। नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारांना योग्य उमेदवाराची माहिती सोप्या आणि स्पष्ट स्वरूपात मिळावी यासाठी आम्ही यंदा विशेष उपक्रम राबवित आहोत। प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन तेथील सर्व उमेदवारांच्या छोट्या मुलाखती आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत। या उपक्रमामुळे उमेदवारांची भूमिका, विचार आणि योजना आपल्यापर्यंत थेट पोहोचतील आणि योग्य उमेदवार निवडण्यास आपल्याला निश्चितच मदत होईल। नमस्कार, मी विजय दहिवाळकर धनुष्यबाण चिन्ह घेऊन त्या प्रभागात उमेदवारी करत आहे। सर्वप्रथम संभाजीनगर या एरियामध्ये जे घरं आहेत ते त्यांचे हक्काचे घर नाही आहेत। त्यांना पहिलं माझं प्राधान्य राहणार आहे संभाजीनगरच्या प्रत्येक रहिवाशाला स्वतःच्या हक्काचं घर, स्वतःच्या हक्काचा उतारा मिळवून देईल। दुसरा प्रश्न आहे पाणी प्रश्न। खूप गंभीर प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला हे वाचा फोडणारे जे इथले नगरसेवक पहिले होते कोणी, त्यांनी वाचा काही फोडलेलं नाही आहे। आता त्या पहिलं प्राधान्य माझं पाणी प्रश्न राहील, घरकुल राहील, जे रस्ते, पथदिवे वगैरे याकरता मी सदैव प्रयत्न करत राहणार, पाठपुरावा करत राहणार, पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत राहणार आहे। काय आपली विकासाचा विजन जो आहे या प्रभागातला, जसं की तुम्ही सांगितलं की पाण्याचा प्रश्न, हा पाण्याचा प्रश्न असल्यावर देखील जो पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आपली काय तुम्ही पाऊल त्याच्यावर घेणार आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय उपाययोजना करू इच्छिता? आता सगळ्यात जो प्रश्न पाणी प्रश्न, तो नळ योजना हे घरोघरी पोहोच करणे। जिथे जिथे नळ योजना वगैरे जाणार नाही तिथं त्या गल्लीमध्ये स्वतः बोर घेणे, 3-4 बोर असे प्रत्येक ठिकाणी बोरचं स्वतः वैयक्तिक आपण काम करणार आहेत बोरचं। आणि जेणेकरून इथल्या कुठलीही समस्या शिल्लक ठेवणार नाही विजन घेऊन आम्ही इथं या मतदानासाठी उतरलेलो आहोत। आपल्या बरोबर देखील आपल्या पक्षाकडनं एक आग्रही उमेदवार होते सचिन नागपुरे, ते आज कुठेतरी न्यायप्रविष्ट बाब झाल्यामुळे ते आज कुठेतरी न्याय मागण्यासाठी आज ते उच्च न्यायालयाकडे गेलेले आहेत। तर आता कुठेतरी 25 तारखेपर्यंत त्यांच्या देखील मुदतवाढ दिलेली आहे। काय याच्याबद्दल काही भीती किंवा काही कुठे धाकधूक आहे का मनात? नाही, कुठल्याही प्रकारची धाकधूक नाहीये। पूर्ण समाज ताकदीनिशी आमच्या मागे उभा आहे, धनुष्यबाणच्या मागे उभा आहे आणि महायुतीचा विजय 100% होणार आहे। कुठल्याही प्रकारची धाकधूक नाही। जितेंद्र भोसलेपुरे क्रांतिकारी शेतकरी पक्ष या संघटनेकडून प्रभाग क्रमांक 4 मध्ये नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक करता उमेदवारी करत आहे। तर ह्या उमेदवारी करत असताना तुम्ही जे निवडणुकींना सामोरे जाणार आहात, या निवडणुकींना सामोरे जात असताना आपलं विकासाचं विजन काय असणार आहे? आपल्या प्रभागासाठी आपण काय कामे करू इच्छिता? मागील टर्म मध्ये माझ्या काळात जवळजवळ 3,32,00,000 रुपयाचे विकास कामे मी केलेली आहेत आणि आता नवीन येणाऱ्या जर मला मतदारांनी संधी दिली तर माझ्या उपनगरातील प्रमुख प्रश्न म्हणजे ड्रेनेजचा आहे आणि त्यानंतर आमचे संभाजीनगर भाग आहे त्यामध्ये सार्वजनिक सरकारी जागेवर जे रहिवासी आहेत त्यांना हक्काची जागा मिळवून देणे हे 2 प्रमुख विषय घेऊन मी निवडणूक लढत आहे। आता ज्या काही जसं तुम्ही सांगितलं की ज्या शासकीय जागा आहेत त्याचे उतारे देखील त्या ठिकाणी रहिवाशांना उपलब्ध नाहीये सध्याला, त्यामुळे त्यांची फार मोठी तिथे समस्यांना त्यांना तोंड सामोरे जावं लागतंय, त्यांना तोंड द्यावं लागतंय त्या समस्यांना। तर याकडे तुम्ही कसं बघता आणि कसं त्यांचं या परिस्थितीला आपण सामोरे जाणार आहात? यापूर्वी माझी पहिल्या टर्म पासून यासाठी प्रयत्न चालू आहेत, त्या सर्वांचे मी पुरावे गोळा केले आहेत। आता ज्यावेळेस प्रांत यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन होईल त्यावेळेस आम्हाला फक्त ती पुरावे सादर करून पुढची प्रोसिजर पूर्ण करून घ्यायची आहे। त्यामुळे आमचे निम्म काम पूर्ण आम्ही केलेलं आहे मागच्या टर्म मध्ये, आता फक्त राहिलेलं निम्म काम या टर्म मध्ये पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मी नितीन बबनराव जगताप प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवारी करत आहे। या प्रभाग क्रमांक 4 मध्ये कित्येक 2 पिढ्यापासून या संभाजीनगरमध्ये लोक राहतात की त्यांच्या नावावर अजून उतारे नाहीत। हे लोक घरपट्टी पाणीपट्टी भरतात पण त्यांच्या नावावर उतार नाही, तर त्यांच्या नावावर उतारे करून द्यायचा मी प्रयत्न करेन। तसेच या प्रभागात चांगल्यानगर भागात 10 ते 12 दिवसाला पाणी येते
तर ते मी 2-3 दिवसांनी पाणी आणायचा प्रयत्न करेल. या प्रभागात जर एखादं जर एक्सपायर झालं तर त्याला 5 किलोमीटर नेवासा शहरात अंत्यविधीसाठी जावं लागतं. तर गोरगरीब लोकांना तर त्यांचे 5,000 रुपये खर्च येतो. ते स्वर्गरथ असो किंवा त्यांचे ते लोक जे पाहुणे रावळे असो त्यांना ते गाड्या करून द्यावं लागत आहे. तर एका सर्वसामान्य लोकांना 5,000 रुपये खर्च येतो. तर गोरगरीब हे करू शकत नाही. तर गोरगरीब हे जड जातं तर ते करणार कुठून. त्याच्यासाठी मी स्मशानभूमीसाठी मी प्रयत्न करेन.